This is the list. This is the list of all the past sessions which were conducted in Ideal Investments Ideal Pathshala session. If you have missed any of the session, if you wish to attend it, we have a recording available. तुम्ही माझ्याकडे किंवा माझ्या टीमकडे ते मागू शकता. न्यूजलेटर आम्ही मंथली न्यूजलेटर लॉन्च केलं आहे अराउंड 3 to 4 months प्रायर. आणि एव्हरी मंथ तुम्ही ती कॉपी आमच्याकडून घेऊ शकता किंवा तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर आम्ही तुम्हाला ती डिलिव्हर पण करू शकतो. एक डिस्क्लेमर बिफोर वी स्टार्ट. जसं मी मगाशी म्हटलं, वी आर असोसिएटेड विथ सेबी, वी आर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स. आम्ही सेबीने सांगितलेल्या गाईडलाईन्सनुसार हे सेशन कंडक्ट करतोय. इथे कुठलाही जनरल इन्शुरन्सचं जरी सेशन असलं तरी कुठला पर्टिक्युलर प्रोडक्ट घ्यायचा, कुठली कंपनी चांगली किंवा वाईट याबद्दल आम्ही बोलणार नाही आहोत. इट इज इन्फॉर्मेशन बेस्ड, नॉट प्रोडक्ट बेस्ड. आम्ही कुठल्याही प्रकारच्या रिटर्न्सची गॅरंटी यात देत नाही आहोत. आम्ही फक्त इंट्रोड्यूस करतोय की काय काय अवेलेबल आहे आणि मग वन ऑन वन बेसिसवर आपण नक्कीच कनेक्ट करू शकतो की एखाद्या फॅमिलीसाठी जर इतके प्रकार अवेलेबल आहेत तर त्यातलं तुमच्यासाठी काय चांगलं आहे. सो हे एक डिस्क्लेमर होतं. सो फायनली वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे, विच इज जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स जसं मी मगाशी म्हटलं खूप वास्ट टॉपिक आहे, खूप प्रकार आहेत त्याचे. त्यातला हेल्थ इन्शुरन्स आपण एकदा बघितला होता. मोटर तर प्रत्येकाला लागतो, हा इन्शुरन्स कंपल्सरी आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी. सो प्रत्येकाविषयी मी इन डेप्थ बोलणारच आहे. सो अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण ही स्लाइड याच्यावरती आधी फोकस करूया की डिफरन्स काय आहे लाईफ आणि जनरल इन्शुरन्समध्ये. एक मेन पॉइंट जो माझ्या लक्षात येतो की काहीही लाईफला काही झालं, डेथ होती माणसाची, तर आणि तरच लाईफ इन्शुरन्स कम्स इन टू द पिक्चर. आणि जनरल इन्शुरन्स इज एनी फायनान्शियल लॉस. मग माणूस जिवंत आहे पण ऍक्सिडेंट झाला, माणूस जिवंत आहे पण हॉस्पिटलाइज्ड आहे, तुमच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल म्हणजे बिझनेस प्रॉपर्टीमध्ये काहीही डॅमेज आहे, फायर आहे, बर्गलरी आहे, इफ एनीवन इज ट्रॅव्हलिंग, एनीथिंग हॅपनिंग टू दॅट पर्सन और युअर लगेज. थोडक्यात काय, हे सगळं जनरल इन्शुरन्समध्ये येतं आणि फक्त लाईफमध्ये लाईफ कव्हर्ड असतं. सो हा एक कव्हरेज, एक मोठा मेजर फरक आहे. पेमेंट हे खूप समजून घ्या. हा पॉइंट, लाईफ इन्शुरन्स तुम्ही एकदा काढलाच, आमच्याकडे ना बऱ्याच इन्क्वायरी येतात. आय हॅव ऑप्टेड फॉर लाईफ इन्शुरन्स विथ अ सर्टन कंपनी अँड नाऊ आय वॉन्ट टू चेंज इट. आणि ऐश्वर्या, माझी तुझी ओळख झाली आहे, तू माझा म्युच्युअल फंड बघतेस, मी लाईफ इन्शुरन्स पण तुझ्याकडे आणते किंवा आणतो. हे पॉसिबल होत नाही. बिकॉज अंडरस्टँड, लाईफ इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द लाईफ ॲज द नेम सजेस्ट. बट हावेवर मी ॲक्च्युली ड्युरेशनबद्दल बोलते, थर्ड पॉईंट, सॉरी. बट हावेवर जनरल इन्शुरन्स इज जनरली अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ 1 year. इन्शुरन्स म्हणजे काय? इट्स नथिंग बट अ कॉन्ट्रॅक्ट. वी साइन अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ म्युच्युअल फंड, विथ इन्शुरन्स कंपनी. सो इथे जे तुम्ही साइन करता लाईफ इन्शुरन्स घेताना, ते लॉंग टर्म असतं, इनफॅक्ट ते लाईफ टाईम असतं. आणि जनरल इन्शुरन्समध्ये इट्स ॲन्युअल. मी सेकंड पॉईंट स्किप केला होता, त्याच्यावरती आधी बोलूया. फिक्स्ड अमाऊंट. सी, लाईफ इन्शुरन्स तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुमचं एज किती आहे? इफ इट इज 25, तुम्हाला सपोज 15,000 प्रीमियम येणार आहे आणि तो लाईफ टाईम प्रीमियम सेम राहतो. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की लाईफ इन्शुरन्स अर्लियर द बेटर. इफ यू ऑप्ट फॉर अर्ली, इट्स कन्व्हिनियंट. का? तुम्हाला तो कमी पैशात मिळणार आहे आणि लाईफ टाईम तुम्ही तो सेम प्रीमियम भरणार आहात. सो तुम्ही पैसे वाचवताय. पण तुम्ही माझ्या जर आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत बोलत असाल तर तुम्हाला हे कळेल की ज्येष्ठा म्हणा किंवा कोणी केवरी चैताली जे माझ्याकडे इन्शुरन्स बघतात ते तुम्हाला नेहमी सांगत असतील, मॅडम हेल्थ इन्शुरन्स ना नेक्स्ट इयर थोडासा वाढू शकतो
इन्फ्लेशन प्रमाणे, कारण मेडिकल इन्फ्लेशन आहे ना, नेक्स्ट इयर तुम्ही घ्याल तर तो वाढेल. सो अशा पद्धतीने अ, ते तुमचा जो प्रीमियम आहे तो लाईफ इन्शुरन्समध्ये लाईफ टाईम फिक्स राहतो. जनरल इन्शुरन्समध्ये तो थोडा थोडा दरवर्षी वाढू शकतो. पेमेंट, अजून एक पेमेंटचा आस्पेक्ट आहे की कंपनी तुम्हाला पेमेंट कसं देते. लाईफ इन्शुरन्समध्ये इट इज सम ॲश्युअर्ड. जी सम ॲश्युअर्ड आहे ती कम्प्लिटली दिली जाते. घरात कर्त्या व्यक्तीची डेथ झाली आणि लाईफ इन्शुरन्स असेल आणि पॉलिसी 1 कोटीची आहे. कुठलेही दुसरे बिल्स काहीही मागितलं जात नाही. डेथ सर्टिफिकेट आणि तुम्हाला ती सम ॲश्युअर्ड दिली जाते. व्हेअर इन जनरल इन्शुरन्समध्ये मात्र असं होत नाही. ॲक्चुअल सम इन्शुअर्ड आणि सम ॲश्युअर्ड हा एक फरक आहे. जनरल इन्शुरन्समध्ये इट इज सम इन्शुअर्ड. ॲक्चुअल जो लॉस झालाय त्याप्रमाणे तुम्हाला पैसे दिले जातात. म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स जर तुमचा 10 लाखाचा आहे, पण हॉस्पिटलमध्ये कोणी ॲडमिट झालं आणि खर्च 1 लाख झालाय, तर 1 लाख मिळणार किंवा त्यापेक्षा कमी मिळणार जर काही एक्सक्लुजन्स असतील तर. सेव्हिंग्ज बघूया. बरेचदा लोकांना एक माहिती नाही, एक अप्रोच असतो, एक इच्छा असते, की इन्शुरन्समधनं पण मला काहीतरी परत मिळालं पाहिजे, अदरवाईज हे पैसे वेस्ट आहेत. म्हणून लाईफ इन्शुरन्स घेताना लोकं जनरली असे प्लॅन्स ऑप्ट करतात जे एंडोवमेंट आहे, रिटर्न ऑफ प्रीमियम आहे. थोडक्यात लाईफ इन्शुरन्समध्ये तिथे लिहिलंय बघा, बिल्ड्स सेव्हिंग इन सम प्लॅन्स. कधी-कधी लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला रिटर्न मिळतात. प्रीमियम तरी रिटर्न मिळतो, थोडेसे पैसे तरी रिटर्न मिळतात, मनी बॅक पॉलिसीज असतात. हाउएव्हर, जनरल इन्शुरन्स विल नॉट गिव्ह यू will not create any investment corpus for you, will not give you any savings options. It will just protect your health, just protect your travel plan, just protect your shop, just protect your crops. It will protect your goods. ठीक आहे. सो हा एक फरक आहे. बेनिफिट गॅरंटीड आणि बेनिफिट क्लेम्स डिपेंड ऑन सिच्युएशन असेसमेंट. आपण आधी हा पॉइंट डिस्कस केलाय, परत एकदा बघूया. लाईफ इन्शुरन्समध्ये गॅरंटीड तुम्हाला तेवढी सम ॲश्युअर्ड जितकी आहे तितकी दिलीच जाते. पण इथे जसं मी मगाशी म्हटलं, ॲक्चुअल बिल कितीचं होतंय त्या पद्धतीनेच किंवा सिच्युएशन. अच्छा, कधीतरी फायर, एक एक्झाम्पल इथे खूप छान आठवलं मला, की फायरची केस होती. मी फायर इतकं करत नाही, पण माझ्या एका अ, जे दुसरे ॲडवायझर आहेत त्यांच्याकडे आणि कंपनीचा माणूस आला. त्यांनी चेक केलं. तर पेरिल्स हा एक शब्द आहे. म्हणजे तिथे ना काहीतरी असं स्फोटक, काहीतरी असं जे फायर कॅच करू शकतं. असं ठेवलं होतं, ते निग्लेक्टेड ठेवलं होतं, त्यांनी लक्ष नाही दिलं, ते सीसीटीव्हीमध्ये कॅच झालं तर डिपेंड्स ऑन जे आम्ही लिहिलं नाही ते सिच्युएशन अँड असेसमेंट. त्यांच्या असेसमेंटमध्ये हा पॉइंट सापडला आणि त्यांना क्लेम 0 मिळाला. कारण त्याच्यामुळे नंतर फायर लागली होती ना फॅक्टरीमध्ये. सो ही त्यांची चूक होती. सो हे अ, असं नाही की शॉर्ट सर्किट झालं किंवा थर्ड पार्टीमुळे झालं असं नव्हतं. सो हा एक फरक आहे लाईफ आणि जनरल. म्हणून आम्ही आज जनरल इन्शुरन्सचं एक सेशन का ठेवलं? काय कंपेअर करायचं? काय व्हॉट यू शुड लूक फॉर? हे तुम्हाला आज आम्हाला सांगायचा आमचा हा प्रयत्न. आता इम्पोर्टन्स बघूया जनरल इन्शुरन्सचा काय आहे? सो इतका वेळ जसं आपण बोलतोय, की लार्ज एक्सपेन्सेस होऊ शकतात. हॉस्पिटल म्हणा किंवा कारला डॅमेज झालं, तर अशा पद्धतीचे कुठलेही लार्ज एक्सपेन्सेस. सी वी ऑल्वेज कॅरी दॅट मेंटल प्रेशर ऑर बर्डन की अबाउट लार्ज एक्सपेन्सेस. सो टू अव्हॉइड दॅट, वी कॅन ऑफर जनरल इन्शुरन्स. Helps maintain your financial goals by avoiding unexpected money outflow. See, if anything going wrong, आपला मंथली एक बजेट असतं. सो इफ एनिथिंग गोइंग रॉंग, ते बजेट हलतं. मग आपण असं बरेचदा लोकांना बोलताना ऐकतो, की "नाही, नाही, ह्या महिन्यात माझी एस-आय-पी नका करू. माझी ना एस-आय-पी बाउन्स झाली आहे. बिकॉज आमच्याकडे ना काहीतरी झालं, कोणीतरी हॉस्पिटलाइज्ड होतं आणि एकदम 2 लाखाचा खर्च आला." ऑफकोर्स तो प्लॅन नसतो आणि मग सगळी गणितं बदलतात. अशा वेळेला जर एखादी इन्शुरन्स पॉलिसी असती, तर वुड हॅव सेव्हड यू फ्रॉम ऑल दी प्रॉब्लेम्स.
गिव्स पीस ऑफ माइंड बाय कव्हरिंग रिस्क. एक आपल्या बॅक ऑफ द माइंड असतं, सी हॅव ऑप्टेड फॉर इट. काही होऊ दे नको, काही होणार नाही, पण इन केस वर्स्ट कम्स टू वर्स्ट काही झालं, सी हॅव अ प्रोटेक्शन ऑलरेडी टेकन. आय एम कव्हर्ड. प्रोटेक्ट्स असेट्स. सी दिस इज फॉर मेनली लाईफ इन्शुरन्स हे तुमचा जीव म्हणजे जीव गेला तर आहे, आणि हे बाकी तुमच्या पझेशन्ससाठी आहे. मग तुमचं घर असू दे, शॉप, ऑफिस, हेल्थ, युअर बॅगेज, क्रॉप्स, असं. इनफॅक्ट अनफॉर्च्युनेटली, लास्ट पॉइंट, अनफॉर्च्युनेटली गाडी रस्त्यावरती विदाउट थर्ड पार्टी व्हेकल नाही फिरू शकत, पण माणूस फिरतोय. लाईफ इन्शुरन्स अजून आपल्याकडे कंपल्सरी नाही केला, मॅन्डेटरी नाही केलाय, पण जनरल इन्शुरन्स मधले काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, जसं की थर्ड पार्टी लायबिलिटी व्हेकलचं. सो ऍक्च्युली आपला जीव जास्ती महत्वाचा आहे, पण ठीक आहे, एज अ मॅन्डेटरी आहे तर त्याचं नॉलेजही आपल्याला असायला पाहिजे. एक दिवस पण गाडी नाही चालत, मग आपण असं का फिरतो? सो लाईफ इन्शुरन्स तितकंच खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आता टाइप्स वरती येऊया. थोडंसं डिटेलमध्ये टाइप्सच्या बाबतीत आपण बोलणारच आहोत. फक्त नावं इथे या स्लाइडमध्ये जाणून घेऊया. हेल्थ इन्शुरन्स, मोटर, होम ऑर प्रॉपर्टी, आत्ताच आपण रेफरन्स बघितला. ट्रॅव्हल इन्शुरन्स, कुठेही ट्रॅव्हल करताय. डोमेस्टिक, इंटरनॅशनल, बोट ट्रॅव्हलचा कव्हर. पीए पॉलिसी, पर्सनल ॲक्सिडेंट. कमर्शियल और बिझनेस इन्शुरन्स यामध्ये एक मॅन्डेटरी आहे, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. मरीन इन्शुरन्स आणि क्रॉप. क्रॉप पण भारतामध्ये शेतीप्रधान देश आहे, आपल्याला हा पण इन्शुरन्स तितकाच महत्वाचा आहे आपल्यासाठी, म्हणजे जे कोणी डील करतात क्रॉप्समध्ये त्यांच्यासाठी. फायर इन्शुरन्स. ओके. जसं मी मगाशी म्हटलं, आपण की फीचर्स प्रत्येकाचे थोडक्यात जाणून घेऊया. हेल्थ इन्शुरन्स. It can be opted by one individual. It can be opted for a family along with kids. Senior citizens can have better plans nowadays. Separate policy can be given to them. ह्याच्यामध्ये एक टॉपअप आणि सुपर टॉपअपचा पण ऑप्शन आहे. इफ युअर बेस पॉलिसी इज एक्झॉस्टेड, यू हॅव अन ऑप्शन टू ऑप्ट फॉर अ टॉपअप पॉलिसी. टॉपअप पेक्षा सुपर टॉपअप घ्या असं आम्ही सांगतो. इन्शुरन्स प्रीमियम त्याचा खूप कमी येतो आणि कव्हरेज खूप जास्ती वाढतं. मोर दॅन डबल तुम्ही करू शकता. एक्सक्यूज मी. कॅशलेस तुम्ही ऑप्ट करू शकता. फक्त कॅशलेस हेल्थ पॉलिसी जर घ्यायची असेल, म्हणजे पॉलिसीचा कॅशलेस क्लेम करून घ्यायचा असेल पॉलिसीमध्ये, तर मात्र तुम्हाला कुठले टायप्स आहेत हॉस्पिटल्सचे ते इथे चेक करायला पाहिजे. तुम्ही तुमची जी पॉलिसी असेल ती आमच्याकडे घेऊन येऊ शकता. आम्ही चेक करून तुम्हाला लेटेस्ट काय टायप्स आहेत, काय नाही, कुठलं हॉस्पिटल इन्क्लुडेड आहे, कुठले काय काय हॉस्पिटल्स असतात ना, ब्लॅकलिस्टेड पण असतात. त्यामुळे तिथे कॅशलेसचा सोडा, तिथे तर तुम्हाला क्लेम पण नंतर पण नाही मिळू शकत, किंवा खूप डिफिकल्ट जातं. तर ती पण लिस्ट तुम्ही आमच्याकडून कधीही घेऊ शकता. प्री आणि पोस्ट कव्हर तुम्हाला त्यात काही सर्टन दिवस प्री आणि सर्टन पोस्ट डेज हॉस्पिटलायझेशनचा कव्हर. सी हेल्थ इन्शुरन्स इज इटसेल्फ इज अ व्हेरी बिग टॉपिक. वी हॅव ऑलरेडी कव्हर्ड इट आय थिंक ट्वाईस. एकात आम्ही सांगितलं होतं की हेल्थ इन्शुरन्सचे टर्मिनॉलॉजीज काय, एकात आम्ही सांगितलं की हेल्थ इन्शुरन्समध्ये इन्क्लुडेड काय असतं पेक्षा एक्सक्लुडेड काय असतं, आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता, कसे पैसे साठवू शकता, ते दोन्ही व्हिडिओजचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकता आमच्याकडून. सो मी इथे फक्त तोंड ओळख करते, की फीचर्स सांगते. आपण पुढे जाऊया. कोणालाही याबद्दल काही अजून माहिती हवी आहे, नवीन घ्यायचं नाहीये, पण स्वतःची पॉलिसी घेऊन या. सी आम्हाला आवडेल की तुम्ही कुठेतरी पैसे भरताय ना ऑलरेडी, ते घेऊन या आणि त्याचे फीचर्स तरी जाणून घ्या. फ्री कव्हर असेल, फ्री त्याच्यामध्ये काही टेस्ट इन्क्लुडेड असतील, तर तुम्ही ऑप्ट करू शकता. सो असं काही नाही की हे आम्ही पॉलिसी विकण्यासाठी करतोय. तुमची करंट पॉलिसी घेऊन या. वी वुड लव्ह टू गाईड यू की ह्याच्यात काय आहे आणि काय रादर नाही आहे ते पण जाणून घ्या, सो दॅट यू विल बी प्रिपेअर्ड. दिस वॉज अबाउट हेल्थ इन्शुरन्स. वळूया आपल्या दुसऱ्या टाईपकडे, मोटर इन्शुरन्स. मगाशी मी जसं म्हटलं, इट इज मॅन्डेटरी, इट इज रिक्वायर्ड बाय लॉ, विच इज थर्ड पार्टी. सो एनिथिंग हॅपनिंग टू द थर्ड पार्टी is has to be covered.
Comprehensive policy means own damage, that is OD, plus TP, third party. वी रेकमेंड तुम्ही जरी कंपल्सरी नसलं तरी कॉम्प्रिहेन्सिव्ह साठी जा. अल्टिमेटली ते तुमच्या एका असेटला खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करणार आहे. जनरल इन्शुरन्स म्हणा किंवा लाईफ इन्शुरन्स, एक कन्सेप्ट इथे समजून घ्या की ॲडॉन्स असतात आणि ॲडॉन्स हे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ॲड करू शकता. हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲडॉनचा पॉईंट मी सांगायचं राहिलं, पण काही जनरल पॉलिसीमध्ये दुसरी जनरल पॉलिसी ॲडॉन म्हणून मिळते. म्हणजे काय, थोडंसं मागे जाते मी. हेल्थ इन्शुरन्स बरोबर तुम्ही क्रिटिकल घेऊ शकता. हेल्थ इन्शुरन्स बरोबर दुसरी जनरल पॉलिसीमध्ये तुम्ही पीए ॲड करू शकता. लाईफ बरोबर तुम्ही क्रिटिकल आणि पीए बाय द वे ॲड करू शकता. सो असे कॉम्बिनेशन्स पण असतात. अजून एक मला सांगायचं, नुसतेच कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत म्हणून ॲड करू नका. आधी तुमच्याकडे जायचे, चेक करा, आमच्याबरोबर कन्सल्ट करा. कधीतरी वेगळी पॉलिसी घेणं फायद्याचं असतं, स्वस्त पडतं. कधीतरी आम्ही सांगतो नाही क्रिटिकल इलनेस सेपरेट महाग पडतोय का, तर ॲड ऑन घ्या. सो सिच्युएशनल हे चेंजेस आपण किंवा केस टू केस हे चेंजेस आपण करू शकतो. मोटर इन्शुरन्समध्ये काय ॲड ऑन्स अवेलेबल आहेत? एक तर झिरो डेप्रिसिएशन आणि नो क्लेम बोनस हे तुम्ही ॲड करू शकता. नेहमी लक्षात ठेवा, जनरल पॉलिसी किंवा टर्म इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स तुम्ही जर ॲड ऑन ॲड केलेत, थोडासा प्रीमियम नक्कीच वाढणार आहे, पण खूप पटीने त्याचं कव्हरेज, त्याचं पोटेन्शियलही वाढणार आहे. तुम्हाला तुम्हाला कव्हरेज जास्त मिळणार आहे. ओके, पुढे जाऊया. होम किंवा प्रॉपर्टी इन्शुरन्स. तुम्ही तुमचं घर प्रोटेक्ट करू शकता फ्रॉम थेफ्ट, फ्रॉम फायर, तिथे पण थर्ड पार्टी येतं, आणि नॅचरल कॅलॅमिटीज. तुम्ही तुमची प्रॉपर्टी, तुम्ही तुमचं शॉप, एनी स्ट्रक्चर्स यू कॅन कव्हर. तर त्यात दोन प्रकार आहेत. People sometimes would prefer to cover only structures. So then your outer structure is covered. There are people who think I have a very expensive contents in my home or my property, then they go for contents. Premium वाढतो, पण मग तुमच्या घरी जी तुम्हाला लिस्ट डाऊन करायला लागतात. द थिंग्स यू ओन, तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, त्याची रफली ॲज ऑन टुडे कॉस्ट काय आहे, काय गोष्टी कव्हर्ड होतात. You should mention it. If yes, then you can get the contents also covered under home or property insurance. पर्सनल ॲक्सिडेंट बद्दल मला खूप काहीतरी इंटरेस्टिंग इथे शेअर करायचं आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये जसं तुमचं एज वाढतं तसं प्रीमियम वाढतो. मी पॉलिसी घेताना सांगते, एकदा घेतलीत की लाईफ इन्शुरन्समध्ये तो चेंज होत नाही. पण हेल्थ इन्शुरन्स तर जितका लेट घ्याल तितका महाग. इनफॅक्ट कधीही घ्या तो वाढणारच आहे एव्हरी इयर. भले 5% वाढेल किंवा 10% वाढेल. पण पीए पीए हा जो असा इन्शुरन्स आहे जो एज प्रमाणे प्रीमियम चेंज होत नाही, तर सम इन्शुअर्ड प्रमाणे होतो. तिथे तुमचं ॲक्सिडेंटल डेथ कव्हर्ड असते किंवा हॉस्पिटलायझेशन असतं किंवा डेथ नाही झाली आहे. पण आता बघा, लाईफ इन्शुरन्समध्ये डेथ व्हायलाच पाहिजे, पण डेथ नाही झाली आहे, पण एनी डिसेबिलिटी, पार्शियल और टोटल डिसेबिलिटी, बोथ आर कवर्ड इन पीए इन्शुरन्स. अजून एक सांगते, इथे त्यांनी लिहिलंय सुटेबल फॉर, म्हणजे आम्ही लिहिलं आमच्या ह्याच्यात की सुटेबल फॉर ऑल अर्निंग मेंबर्स. मी अगदी खरं सांगू, तुम्ही टू व्हीलरवरून जाताय, तुम्ही ट्रेननी रोज ट्रॅव्हल करताय, तुम्हाला पीए पॉलिसी हवीच. ती अत्यंत स्वस्तात मिळते, त्याचा प्रीमियम खूप स्वस्त आहे. याच्यामध्ये घरी कोणी पडलं आणि पाय फ्रॅक्चर झाला हे पण कव्हर्ड आहे, बिकॉज हा पण एक ॲक्सिडेंट आहे. नॉट नेसेसरी अगदी ट्रेनलाच जायला पाहिजे, ट्रेनमधूनच जायला पाहिजे किंवा रोडवरच ॲक्सिडेंट झाला पाहिजे. सी कधी कोणाबरोबर काय होतं. सो तुम्ही चेक करा हे तुमच्याकडे आहे का, आणि जर नॉमिनल ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर का नाही घ्यायचं. कारण ना, ह्या अशा गोष्टी जर आपल्या कोणाच्याही आयुष्यात घडल्या, तुमचं स्वतःचं आणि फॅमिलीचं लाईफ इतकं चेंज होतं. तर असा एखादा छोटासा इन्शुरन्स, छोटासा नाही, इन्शुरन्स मोठा आहे, प्रीमियम छोटा आहे, जो 7 ते 10,000 किंवा अगदी वर्षाला 12,000 जरी असेल, मी म्हणते, तरी ऑप्ट करा.
तो खूप जास्ती बेनिफिट्स म्हणजे कोणी हॉस्पिटलमध्ये असेल ना, तो हॉस्पी कॅश बेनिफिट आहे. तर तितके दिवस त्यांना कॅश प्रोव्हाइड केली म्हणजे डेली कॅश दिली जाते अलाउन्स, किंवा कोणी डिसेबल झालं तर काही महिने काम नाही करू शकत. फ्युचर प्रीमियम्स वेवर पण ॲड ऑन करू शकता. सो असे बरेच खूप छान सुंदर प्लॅन्स अवेलेबल आहेत. असं नाही की प्रत्येकाने घ्या, पण तुम्ही ॲटलीस्ट आम्हाला विचारू तरी शकता. आम्ही ट्रस्ट मी इतके नक्की तुमच्याबरोबर क्लिअर राहू, की ह्याची गरज नाहीये, हे नका घेऊ, किंवा आम्हाला असं वाटतं की ॲड ऑन तुम्ही नक्की करा. इतक्या आम्ही मोकळेपणाने तुम्हाला सल्ला नक्की देण्याचा प्रयत्न करू, जर तुम्हाला काही डाउट असेल तर. पण त्यासाठी थोडंसं असेसमेंट मात्र आम्हाला आधी करायला लागेल. वळूया आपल्या पुढच्या प्रकाराकडे, जो आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स. जसं मी मगाशी म्हटलं, डोमेस्टिक लोकांना वाटतं की इंटरनॅशनललाच करायला पाहिजे का? इंटरनॅशनलसाठी ना तो कंपल्सरीच आहे. तिथे विजा सॉरी, तिथे तुम्ही एअरपोर्टवरती ते तुम्हाला कधी-कधी विचारतात. कधी-कधी विजा करायच्या आधीही काही कंट्रीजना तो लागतो. डोमेस्टिकमध्ये कंपल्सरी नाही ना, आपण निग्लेक्ट करतो. पण असं करू नका. हा तर आणखीनच स्वस्त आहे. म्हणजे माझी ट्रॅव्हल एजन्सी मी चालवायचे, सो मी मॅक्सिमम पॉलिसी केल्या असतील तर ह्या आहेत. सो मला माहिती आहे, की अगदी 400 म्हणजे तेव्हा तो ₹400-500 फार फार तर ₹200-300 वाढले असतील. आणि इतके छान बेनिफिट्स असतात म्हणजे अशाही काही पॉलिसीज आहेत, की तुम्ही तिकडे गेलात आणि घरी काहीतरी बर्गलरी झाली आहे, तर वोंट बिलीव्ह मॅम दॅट इज कव्हर्ड. लॉस ऑफ बॅगेज, मेडिकल तिकडे तर ते तर झालंच. पण हे पण कव्हर होतं. 1 मिनिट. त्या मानाने मग त्याचा प्रीमियम खूप कमी आहे. सो नक्की हा अवेअरनेस आम्हाला क्रिएट करायचा होता, की मेडिकल इमर्जन्सीज ड्युरिंग ट्रॅव्हल, लगेज लॉस, एनी ट्रिप डिले. काही गोष्टी मी सिन्स आय हॅव वर्क्ड इन दिस इंडस्ट्री शेअर करते. तुमचे थोडंसं एक्स्ट्रा मे बी की अ, तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता, येईपर्यंत तुमचे सगळे बोर्डिंग पास म्हणा, आपण ना कधीतरी फेकून देतो. आपलं ट्रॅव्हल झाली, आपल्याला असं वाटतं की काय करायचं आहे तिकीट फ्लाइटचं, बोर्डिंग पास, तिकीट नव्हे बोर्डिंग पास. तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा. कारण जोपर्यंत तुम्ही लँड नाही होत, जोपर्यंत घरी गेल्यावर कधीतरी कळतं, अरे हे बॅगेज, काहीतरी अमुक डॅमेज. सो अजून एक ट्रिप कर्टलमेंट्स किंवा अचानक फ्लाइट कॅन्सलेशन, अशा वेळेला ना ते तुमच्याकडे तुम्ही जर काही तिथे 12 तास एअरपोर्टवर आहात आणि तुम्ही काही खाताय गोष्टी, त्याची बिल्स ठेवा. ती पण बरेचदा इन्क्लूड असतात. सो सगळे बिल्स आपले ट्रॅव्हल कंप्लीट होत नाही तोपर्यंत सगळं अगदी असं जपून ठेवायचं. ओके. सो धिस वॉज अबाउट ट्रॅव्हल इन्शुरन्स. फायर अँड अलाइड पेरिल्स इन्शुरन्स. फायर मी मगाशी उदाहरण दिलं होतं तसं, एनी एक्सप्लोजन, एनी लाइटनिंग, फायर इज कव्हर्ड अंडर दिस पॉलिसी. हे कोणासाठी चांगलं आहे? असे काही गोडाउन्स आहेत, वेअरहाऊसेस आहेत, तुमचं शॉप आहे, तिथे खूप साऱ्या गोष्टी आहेत, तिथे काही चुकून फायर लागली तर खूप डॅमेज होऊ शकतं. तर अशा वेळेला हे आपण वी कॅन ऑफर फायर इन्शुरन्स. याची प्रोसेस खूप मोठी असते, याचा फॉर्म खूप डिटेलमध्ये भरला जातो. पण त्याचे तितकेच बेनिफिट्स पण असतात. हा खूप कॉमन नाहीये, सो मी जास्ती वेळ त्यावर नाही घालत आहे. पण इथे मला एक सांगावसं वाटतं, कमर्शियल आणि बिझनेस इन्शुरन्स. शॉपकीपर्स पॉलिसी, ऑफिस रिलेटेड काही पॉलिसीज येतात. थर्ड पार्टी लायबिलिटीज कव्हर्ड असतात. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? तुम्ही एखादं काम करताय. तुमच्या हाताखाली काही लोकं वर्कर्स आहेत. ब्लू कॉलर जॉब्सवाली लोकं आहेत. जी काम करताना त्यांचं कामाचं स्वरूप असं आहे. इलेक्ट्रिकचे फिटिंग्स करतायत, रंग काढतायत, काहीतरी कटिंग मेटलचं करतायत, काही. सो त्यांना त्या ऑन द जॉब त्यांचं लाईफ रिस्कमध्ये आहे. अशा वेळेला बीइंग अॅन ओनर तुम्हाला तुमच्या हाताखाली जे काम करतात त्या लोकांची पॉलिसी काढणं गरजेचं असतं. त्याला म्हणतात वर्कमन्स कॉम्पेन्सेशन. आमच्याबरोबर काही आर्किटेक्ट्स काम करतात. त्यांचे जे कामगार ॲक्चुअली काम करायला येतात ना, जेव्हा त्या असाइनमेंटवरती, तेव्हा ना कधी-कधी मोठे-मोठे प्रोजेक्ट्सवाले बिल्डर्स किंवा काय म्हणू शकतो म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये त्यांना अलाउच नाही करत ती सोसायटी. त्यांचं वर्कमन कॉम्पेन्सेशन आहे का तर घ्या. आम्ही आम्ही एक कोवर्किंग स्पेसमध्ये जातो आठवड्यातून एकदा. तिथे कॅन्टीनमध्ये जी लोकं काम करतात, ते कॅन्टीनच्या ओनरचा मला फोन आलेला, की "ऐश्वर्या मला माझ्याकडे जी किचनमध्ये काम करणारी लोकं आहेत,
त्यांच्यासाठी वर्कमन कॉम्पेन्सेशन. सो कळलं तुम्हाला की हा इन्शुरन्स कुठे लागतो. सो सगळ्यांसाठी नाही आहे, पण जर तुम्ही अशा एखाद्या ह्याच्यात इन्व्हॉल्ड असाल बिझनेसमध्ये, तुमच्या खाली जे लोक काम करतात त्यांच्यासाठी हे लागू शकतो, ज्यांचा जीव कुठला ना कुठल्या तरी आणि डोक्यात येऊ शकतो. क्रिटिकल इलनेस बेस्ट. खूप छान याच्याबद्दल एक मला सेशन घ्यायचं वेगळंच, पण आज एकदम 2 मिनिटात कव्हर करते. मी सरस्वती स्कूलमध्ये गेले होते 10वीतल्या मुलांचं सेशन घ्यायला. तिथे एका मुलाने ना मला खूप सुंदर प्रश्न विचारला की मॅडम, हेल्थ इन्शुरन्स असताना क्रिटिकल इलनेस का घ्यायचं आणि यातला फरक काय? म्हणजे ना मला त्यांच्याशी बोलताना असं वाटलं की लहान मुलांना पण किती सुंदर प्रश्न पडतात. सो मेन फरक जाणून घ्या. इथे पहिलाच पॉइंट लिहिलेला आहे, लमसम पे आउट ऑन डायग्नोसिस. हेल्थ इन्शुरन्स मी मगाशी 1-2दा रिपीट केलं, परत सांगते की हेल्थ इन्शुरन्समध्ये पॉलिसी 10 लाखाची आहे. खर्च 1 लाखाला तुम्हाला 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी मिळणार बेस्ड ऑन युअर पॉलिसी. बट if someone has opted for 25 lakhs of policy, which is a critical illness, what is critical illness? मलेरिया, डेंग्यू, फ्रॅक्चर नाही, जे रेग्युलर आहे. असे काही 40 ते 45 डिसीजेस आहेत, इलनेसेस आहेत, विच आर डिक्लेअर्ड बाय द कंपनी. तुम्ही नाही सांगू शकत की मला वाटतंय क्रिटिकल आहे. नाही, त्याची एक लिस्ट आहे आणि ते 2 डॉक्टर्सनी डायग्नोज केलं, तर त्या लिस्टमध्ये जर तो रोग येतो, फॉर एक्झाम्पल कॅन्सर, ब्रेनशी रिलेटेड, न्यूरोलॉजीशी रिलेटेड, किडनी एलिमेंट्स, किडनी फेल्युअर्स, हार्ट एलिमेंट्स, मेजर सर्जरीज, ह्या ट्रान्सप्लांट्स किंवा पॉसिबल नसेल असे काही ऑर्गन फेल्युअर्स असे ह्याच्यामध्ये येऊ शकतात. अशा वेळेला काय होतं, तुमच्याकडे कुठलंही बिल मागितलं जात नाही. तुमच्याकडे 1 किंवा 2 डॉक्टर्सची बेस्ड ऑन द रूल्स ते हे मागतात, प्रूफ मागतात की त्यांनी डायग्नोसिस काय लिहून दिलं. इफ दे आर कन्व्हिन्स्ड, जी काही अश्युअर्ड असते ती तुम्हाला लमसम दिली जाते. पहिला पॉइंट परत वाचूया, लमसम पे आउट ऑन डायग्नोसिस. समजलं? सो इथे 25 लाखच्या 25 लाख दिले जातात. मग तुम्ही काही ट्रीटमेंट करू नका, जग फिरा, तुमच्याकडे कोणीही काही प्रूफ मागायला येणार नाही. पण प्रोव्हायडेड तो क्रिटिकल इलनेस डायग्नोज झाला. कारण त्यांना असं वाटतं की इतका खर्च असतो की फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होते, म्हणून हा क्रिटिकल इलनेस. आणि आजकाल त्याचं प्रमाण अनफॉर्च्युनेटली खूप वाढलंय रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज. सपोर्ट्स इन्कम लॉस ड्युरिंग मेजर इलनेस. येस, हॅव सीन केसेस. अगदी जवळच्या फ्रेंड सर्कलमध्ये अगदी मी बघितलंय की दीड दीड वर्ष गॅप घ्यायला लागली, फॅमिली सफर झाली. सो अशा वेळेला खरंच खरंच खूप छान त्यांना त्या फॅमिली, म्हणजे ऑलरेडी कशातनं तुम्ही जाताय, ते एक छोटासा सपोर्टची तुमची मेंटल कंडिशन ऑलरेडी इतकी त्यावेळेला खराब असते, तर एक सपोर्ट मिळतो. परिस्थिती बदलत नाही, पण अशा प्रकारची सिस्टीम तुम्हाला जर मिळाली, एखादी सपोर्ट सिस्टीम, तर थोडीशी हेल्प होते. सप्लिमेंट टू हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स तर प्रत्येकाला पाहिजेच. हे प्रत्येकालाच होईल असं नाही. पण घेऊन ठेवलात तर आजकालचं जे काही आपण सगळं बघतोय ना, जितके वेगवेगळे रोग येत आहेत, व्हायरसेस, त्यामुळे आम्ही हे अच्छा, टर्म इन्शुरन्स सोबत हा रायडर म्हणून घेता येतो. तसंच हेल्थ इन्शुरन्स सोबत हा रायडर म्हणून पण घेता येतो. सेपरेट स्टँड अलोन क्रिटिकल इलनेस पॉलिसी पण ऑफकोर्स अवेलेबल व्हेरी मच आहे. पुढे जाऊया, मरिनेटी ट्रान्झिट. मी याबद्दल खूप नाही बोलणार, कारण कमी लोकांना ह्याची गरज असते. ज्यांना असेल, जे लोक खरंच खूप मरीन ट्रान्झिटमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ॲक्च्युली हे कोणाला लागतं? तुम्हा आम्हाला नाही, काही कंपनीज असतात. त्यांचा बिझनेसच हा आहे. ते डेली ट्रान्झिटमध्ये काम करतात. त्यांच्यासाठी हा इन्शुरन्स खूप महत्त्वाचा असतो आणि ते कसं होतं, एका पॉइंटमधून निघाल्यावर दुसऱ्या पॉइंटमध्ये पर्यंत पोहोचेपर्यंत ड्युरिंग ट्रान्झिट काही झालं, तर त्या वेळेला त्यांचे गुड्स, त्यांचे प्रोडक्ट्स या 3 ह्याच्यामध्ये कव्हर्ड होतात. 4, एअर, रेल, मे बी रोड और सी. ठीक आहे. मी यामध्ये खूप डिटेल नाही जाणार. ही खूप रेअर पॉलिसी आहे आणि मे बी कॉमन पब्लिकसाठी खूप हे नाही, रिलेव्हंट नाही. सायबर लॅबिलिटी. आजकाल सायबर क्राईम्स खूप वाढलेत. सो सायबर इन्शुरन्स तुम्हाला काही ॲपसोबत मिळतो. इफ somebody is involved in software related activities things,
तर त्यांना हे कंपल्सरी असतं. तर तुमच्या कामावरती डील बेस करतं. सो टू कव्हर एनी ऑनलाईन फ्रॉड, अगदी छोट्या अमाउंटपासून मोठे सायबर फ्रॉड सगळे वेगवेगळ्या लेव्हलला कव्हर करणाऱ्या पॉलिसीज अवेलेबल आहेत. जसं मी सुरुवातीला म्हटलं, की आपण आज अजून एक टॉपिक इथे इन्क्लूड केलाय याच्या अंडर, सब टॉपिक, की काय इंडियात मॅन्डेटरी आहे आणि जनरल इन्शुरन्सपैकी काय ऑप्शनल आहे. जरी ऑप्शनल असेल तरी ते खूप इम्पॉर्टंट आहे हां. पण आपण मॅन्डेटरी आधी बघून घेऊया. आपण मगाशीच बघितलं, थर्ड पार्टी इन्शुरन्स व्हेइकल इज इज मॅन्डेटरी. प्रोफेशनल इंडेमनिटी मॅन्डेटरी आहे फॉर प्रोफेशन्स लाईक डॉक्टर्स. काही चुकून झालं, आजकाल तुम्ही बघताय की हॉस्पिटलच्या बाहेर आरडाओरडा चालू आहे, तर अशा वेळेला ती पॉलिसी असणं, व्हॅलिड असणं हे खूप गरजेचं असतं. ट्रॅव्हल इन्शुरन्स नॉट नॉट एव्हरीवेअर, बट येस देअर आर फ्यू कंट्रीज वेअर इट इज मॅन्डेटरी. सो दिस फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ मॅन्डेटरी. आता आपण बघूया की काही इन्शुरन्सेस जे मॅन्डेटरी नाही आहेत, पण खरंच प्रत्येकाने कन्सिडर केले पाहिजेत. हेल्थ इन्शुरन्स आपण ऑलरेडी बघितलं. क्रिटिकल इलनेसचं इम्पॉर्टन्स बघितलं. कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स. तुम्ही ओडी आणि टिपी, ओन डॅमेज पण कव्हर करा. होम इन्शुरन्स इंडियामध्ये ना ओव्हरऑलच इन्शुरन्स खूप निग्लेक्टेड आहे. लोकांना असं वाटतं की मला काय होतंय, आणि ऑफकोर्स म्हणजे ऑप्टिमिस्टिक असावं, पण एक नॉमिनल प्रीमियम पे करून जर तुम्ही माइंड रिलॅक्स करू शकता, तर वाय नॉट. सो होम इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट विचार करा याबद्दल. अ, आणि कुठे अडलात, तर आमच्याकडे ना एक खूप सुंदर शीट आहे. आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. त्याच्यामध्ये ना आपण तुम्ही किती रिस्कमध्ये आहात, काय तुमच्याकडे आहे, काय नाहीये, काय घ्यायला पाहिजे, कशाची गरज नाहीये, अंडर इन्शुअर्ड आहात का? हा पण एक खूप वेगळा टॉपिक आहे. ह्याच्यावर मी बोलू शकते. नुसतंच पॉलिसी असणं इम्पॉर्टंट नाहीये. तर राईट कव्हर असणं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबद्दल मी अजून पुढे बोलणार आहे. आपण शेवटचा पॉइंट बघूया. कमर्शियल इन्शुरन्स फॉर बिझनेस ओनर. सो हे सगळे जर तुम्ही त्या रिलेटेड काही काम करत असाल, तर हे इम्पॉर्टंट आहे. याबद्दल विचार करा किंवा आमच्याबरोबर कन्सल्ट करा. अ, हा पॉइंट माझ्या मते जनरली ओव्हरलूक केला जातो. पण आपण इथे आज जाणून घेऊया. प्री एक्झिस्टिंग डिसीजेस, जर तुम्ही एखादी हेल्थ पॉलिसी घेताय, तर काय इन्क्लुडेड आहे हे तुम्हाला सांगितलं जातं. आम्हाला असं वाटतं, की काय इन्क्लुडेड नाहीये याबद्दल जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं की नॉर्मल वेटिंग पिरियड असतो 2 वर्षाचा, पण पी असेल, जे प्री एक्झिस्टिंग डिसीज असेल, तर तो वेटिंग पिरियड 1 ते 2 वर्षांनी वाढतो. तर हे तुम्हाला माहिती आहे का? त्याप्रमाणे तुम्ही पॉलिसी घ्या. त्याप्रमाणे डिस्क्लोजर्स द्या. हे सगळं इनफॅक्ट डिस्क्लोजर्स नेहमीच द्यायची. पण जसं तुम्ही पॉलिसी स्विच करा, नका करू, हे सगळे डिसिजन्स घ्या. सो हे नक्की जाणून घ्या. जेव्हा आपण म्हणतो, की अरे कार इन्शुरन्स तर आहे, पण ड्रंक ड्रायव्हिंग, विथआऊट लायसन्स, इनव्हॅलिड ड्रायव्हिंग, विथआऊट व्हॅलिड लायसन्स, ऑफ कोर्स इट इज नॉट कव्हर्ड. वेअर अँड टिअर ऑफ व्हेइकल पार्ट्स, which is not covered. डॅमेज फ्रॉम वॉर ऑर न्यूक्लिअर रिस्क. सी आता आतंकवादी अटॅकमुळे झालेले डेथ कव्हर होत आहेत, पण हे अजून नाहीये. कुठलीही कॉस्मेटिक रिलेटेड, मग ती ही त्याच्या सर्जरीचं नाव नाही माहिती, लिपोसक्शन आहे ती. जे तुम्हाला वाटतं की करायची, नाही केलं तरी माणूस किंवा वजन कमी करण्यासाठी किंवा ते अशा काही सर्जरी किंवा फेशियल फीचर्स चेंजेस. सो ह्या सगळ्या कॉस्मेटिकमध्ये जातात. दर नॉन नॉन मेडिकल, तर ते नाही कव्हर केले जात. लॉस ड्यू टू नेग्लिजन्स. जसं मी मगाशी म्हटलं. पॉलिसी घेतली आहे आणि म्हणून डोर ओपन टाकून तुम्ही फिरताय. पॉलिसी घेतली आहे म्हणून तुम्ही फायर कॅच करणारी प्रॉडक्ट्स अनअटेंडेड तिथे ठेवली आणि फॅक्टरीला आग लागला. ह्या गोष्टी जर तुम्ही करताय, लॉस ड्यू टू निग्लिजन्सच्या खाली येईल आणि कंपनी इज देन नॉट लायबल टू पे यू एनिथिंग. सो हे नक्की लक्षात ठेवा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. प्रत्येक पॉलिसीसाठी नॉन इन्क्लुडेड म्हणजे थिंग्स विच आर नॉट इन्क्लुडेड खूप आहेत.
इन्क्लुडेड पण तितक्याच इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येक पॉलिसीनुसार आपण ते डिस्कस करू शकतो. अच्छा, हा एक अजून महत्वाचा पॉइंट की जनरल इन्शुरन्स सिलेक्ट करतात तर काय गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत किंवा एक राईट प्रोडक्ट कसा चूज करू शकता. चेक द रिस्क यू एक्सपोज टू. पहिल्यांदी सगळ्यात पहिले तुमचे ते रिस्क एक्सपोजर जाणून घ्या. आमच्याबरोबर बसा, की नक्की यातलं तुम्हाला काय पाहिजे. तुमच्याकडे जर कॅटरिंगचा बिझनेस आहे तर आम्ही सांगू वर्कमन कॉम्पेन्सेशन घ्या. तुमच्या रिलेटिव्हजकडे नाही आहे त्यांना आम्ही कशाला देऊ. त्यांच्याकडे 4 कार्स आहेत. त्यांचा कारचा बिझनेस आहे आम्ही त्यांना त्या पॉलिसीज घ्यायला सांगू. एखाद्याची फॅक्टरी आहे सो त्यांना सांगू हे सगळं राहू द्या आधी फायर घ्या. सो इट डिपेंड्स. कळतंय तुम्हाला? सो तुमची रिस्क तुमच्या लाईफमध्ये काय काय आहे, ती आमच्याबरोबर बसून जाणून घ्या. आम्ही तशा पॉलिसीज तुम्हाला सांगू. गरज नसेल तर आहे म्हणून घेऊ पण नका. मी हे पण सांगते. कव्हरेज कंपेअर कव्हरेज नॉट प्रीमियम. माझ्या मते खूप सुंदर पॉइंट काय असेल तर हा आहे सेशनमधला. आमच्याकडे लोकं येतात. ती ते भाजी मार्केट नाहीये. सॉरी पण ह्या लेव्हलला करतात. इंटरनेटवर जर अवेलेबल आहे, तुमच्याकडे 20,000 आहे, तिथे तर 16 आहे. पण कुठली पॉलिसी आहे? त्यात किती कव्हरेज आहे? त्यात आमच्याकडे अनलिमिटेड रिस्टोरेशन आहे. ते आहे का? त्याचा अर्थ माहिती आहे का? सो ॲपल टू ॲपल कंपेअर करा. तुम्ही या. मी तर सांगेन ओपनली सांगते की हेल्थ इन्शुरन्स ऑनलाईन घेतलात, आमच्यापेक्षा अगदी 1,000-1,200 कुठे ₹500 अगदी कमीमध्ये पण मिळेल. हरकत नाही. फक्त तरी पण आम्हाला जरी एकदा विचारलत ना, की "हे घेतोय, घेऊ का?" तर आम्ही सांगू, की "बाबा हेच घ्यायचंय ना, त्याच्या बाजूचा प्रॉडक्ट घ्या. ॲड ऑन आहे, ₹1,000 वाढतील, पण ते चांगलं मिळेल." किंवा "आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला अगदी कोणी घरात आजारी असेल, तर घरी येऊन डॉक्युमेंट्स पिकअप करून, क्लेम फॉर्म भरून, क्लेम काढून देईपर्यंत मदत करू." सो फरक आहे. तुम्ही प्रीमियम फक्त कंपेअर करू नका. तो 1,000-1,200नी फरक पडू शकतो, 500नी फरक पडेल, पण कव्हरेज जी असणार आहे ना, जी क्लेम सी आपण इन्शुरन्स का घेतो? अल्टिमेटली ही सगळी खटाटे आपण करतो ती क्लेमसाठी. सो सगळ्यात महत्त्वाचं पुढचा पॉइंट चूज अ कंपनी विथ अ व्हेरी, व्हेरी गुड क्लेम रेशो. काहीही कळलं नाही, तरी क्लेम रेशो नक्की आपल्या एजंटला विचारायचं. कुठली कंपनी? अरे बाबा, का देतोस? लोकांना एल-आय-सी बद्दल प्रेम आहे. असावं, मग आम्हालाही आहे. विश्वास आहे, अगदी आहे. पण बऱ्याच कंपनीज आजकाल चांगल्या आल्या आहेत. लाईफ इन्शुरन्समध्ये पण. का आल्या आहेत? कारण त्यांनी क्लेम आम्ही का देतो? त्यासोबत का देतो ते आपण कंपनीज? कारण त्यांचा क्लेम रेशो तेवढाच आहे किंवा जास्ती आहे, मग का नाही? सो क्लेम सेटलमेंट रेशो हा आय थिंक खूप महत्वाचा पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही इन्शुरन्स घेता. पुढे जाऊया. अंडरस्टँड एक्सक्लुजन्स. आपण आत्ताच बघितलं त्याचं इम्पोर्टन्स. छोटंसं एक्सक्लुजन माहितीच नाहीये आणि तुम्ही बसलात बिनधास्त की हे मिळणार. नाही, ते तुम्ही जाणून घ्यायला. चूज सुटेबल ॲडव्हान्स बेस्ड ऑन नीड. गरज असेल तर तुम्हाला आता सगळे पॉलिसीचे टाइप्स कळले. तर एक पॉलिसी घेताना दुसरी ॲड करा. त्यांनी काय होईल, 2 वेगवेगळ्या जर ₹1,000 मिळतात, तर 1000 बरोबर 700ला दुसरी मिळू शकते. एक्झाम्पल. ठीक आहे. रिव्ह्यू सम इन्शुअर्ड रेग्युलरली. अगेन व्हेरी इम्पोर्टंट पॉइंट. म्हणजे माझ्या ओळखीत येतात ना लोकं, आमची पॉलिसी आहे. पण कितीची आहे? 1,00,000 हेल्थ इन्शुरन्सचं कव्हर. 1,00,000 तुमचं वय काय? आत्ताची महागाई काय? हे पुरणार आहे का? ह्याचा असेस करून घ्या आमच्याबरोबर बसून आणि ॲट ॲड ऑन करा, टॉप अप करा, सम इन्शुअर्ड वाढवा. ती काळाची गरज आहे. आजची आपल्याला योग्य वाटतंय. 10 वर्षांनी ते कमी वाटणार आहे. कारण महागाई वाढलेली असेल. सो एकदा घेतलेली पॉलिसी ॲट 2-3 वर्षांनी. सी आपला इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ आहे ना, 6 महिन्यातनं एकदा तरी रिव्ह्यू झाला पाहिजे. तुम्ही स्वतः तरी बसा. आमच्याबरोबर आम्हाला ते येऊन बसा आमच्याकडे, की नाही ऑनलाईन तरी भेटा, की हे मला रिव्ह्यू करून पाहिजे. पण इन्शुरन्स एवढ्या फ्रिक्वेंटली चेक करायची गरज नाही. 2-3 वर्षांनी जरा रिव्ह्यू केलंत त्याबद्दल तरी इनफ आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता आपल्याकडे थोडा वेळ आज कमी आहे. थोडेसे क्वेशन्स होते. एक क्विझसारखं आम्ही केलं होतं. ते आपण हवं तर शेवटी घेऊ, जितके पार्टिसिपेट्स असतील किंवा मी तुमच्याबरोबर ते शेअर करीन. अ, कारण 10:45 ऑलरेडी झालेत. मी थोडंसं पुढच्या सेशनबद्दल आधी सांगते. मी ते स्किप केलेत. महत्त्वाचे पॉइंट्स ते आपण कव्हर अप करून घेऊया. अजून 2 मिनिटं लागतील मला. नंतर ज्यांना वेळ आहे, त्यांच्याबरोबर मी ती क्विज करीन
किंवा तुम्ही तुमचा प्रश्नही विचारू शकता. किंवा ही नंतर पण तुम्ही आम्हाला अप्रोच करून सांगू शकता, की क्विज मला तुमच्याबरोबर सॉल्व्ह करायची. आमची टीम बसेल तुमच्याबरोबर. अच्छा, पुढच्या आठवड्यात आम्ही काय करणार आहोत? बरेचदा ना आम्हाला असा प्रश्न पडतो, की प्रश्न ऐकायला मिळतो, की लोकं म्हणतात, "तुमचा ना रिपोर्ट मिळतो मला, पण ना ते बघून मला काहीही कळत नाही." सो असं नाही झालं पाहिजे. ते तुमचे पैसे आहेत. म्हणजे माझंही एका वेळेला असं व्हायचं. एक काळ असा होता, जेव्हा मी बाबांबरोबर काम करत नव्हते आणि म्हणजे माझं स्वतःचं स्टेटमेंट पण मी बघायचे नाही. आणि मला असं वाटतं, की मी लकी आहे. कारण मी एकदा अशी एकदम तुमच्याच सारखी होते किंवा तुमच्यापेक्षाही कमी लेव्हलला होते. त्यामुळे ना मला समोरचा जेव्हा हा प्रॉब्लेम घेऊन येतो ना, तेव्हा कळतं कारण आय एम एबल टू रिलेट टू इट. कारण कधीतरी माझी अवस्था तशी होती. मला ते अक्षरशः असं सगळे डोळ्यासमोर ते फिरायचे नंबर्स, कुठून सुरुवात होतो रिपोर्ट, कुठे काय बघायचं, कुठे संपतोय, काहीही कळायचं नाही. आणि आता खूप छान वाटतं जसं-जसं कळायला लागलं. सो पुढच्या सेशनमध्ये थोडक्यात आम्ही तुमचा रिपोर्ट, स्टेटमेंट आम्ही जे पाठवतो, ते कसं वाचायचं, ते डिकोड कसं करायचं, त्याचे टर्म्स काय यूज होतात आणि त्या खूप सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या हातात स्टेटमेंट आलं ना, की ती मला चेहऱ्यावर स्माईल पाहिजे, ते अंडरस्टँडिंग पाहिजे आणि ते सॅटिस्फॅक्शन आणि कॉन्फिडन्स पाहिजे, की मला हे कळलं. सो नक्की त्याबद्दल कोणाला इंटरेस्ट असेल आणि असं काही नाही तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करताय. दुसऱ्या कोणाची नाही. मी जेनेरिक घेणार आहे. त्या टर्म्स कव्हर करणार. सो कुठलंही स्टेटमेंट इन ऑल म्युच्युअल फंड रिलेटेड तुम्हाला त्यांनी वाचता यायला पाहिजे. ॲटलीस्ट बेसिक गोष्टी तर सगळ्या कव्हर होतील. सो हे पुढच्या शनिवारी चा टॉपिक आहे हा आणि आम्हाला नक्की जॉइन करा. जसं मी दरवेळेला सांगत आले, की आम्ही आता सिस्टम चेंज केली आहे. आमच्याकडे डी-आर-एम सिस्टम आहे. तुम्हाला प्रत्येकाला एक आर-एम असाइन केला आहे. तुमचा आर-एम कुठला आहे तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला तुमच्या आर-एम बरोबर कनेक्ट करीन. एक चेनमध्ये आपण आता काम करतोय. आर-एम थ्रूच तुम्ही आमच्यापर्यंत किंवा टीमपर्यंत पोहोचा. दॅट विल बी क्विक. तुमचं ऑफकोर्स एव्हरीवेअर वी विल बी इन्व्हॉल्व्ड. बट काम एक चॅनल आम्ही क्रिएट करतोय, जेणेकरून सर्व्हिस आम्हाला देताना तुम्हाला जास्ती कन्व्हिनियंट होईल, वेळ वाचेल आणि अजून सिस्टमॅटिक करण्यासाठी हे आहे. प्रत्येकाचे नंबर इथे दिलेत. तुमचा आर-एम जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही त्याचा नंबर नोट डाउन करू शकता. माहिती नसेल, तर मला पर्सनली मेसेज करा. मी कनेक्ट करून तुमच्या आर-एमचं नाव सांगेन. आमच्याकडे सर्टन क्लायंट, सर्टन व्यक्तीला असाइन झालेले आहेत. WhatsApp कम्युनिटी आपली आम्हाला ब्रॉडकास्टसाठी इश्यू येतोय. प्लीज जॉइन करा. मी या सोमवारपासून पॉझिटिव्हली किंवा नेक्स्ट वीक खूप सुंदर सीरीज आम्ही लॉन्च करतोय, ज्यात आम्ही फायनान्सची बुक खूप सुंदर-सुंदर अवेलेबल आहेत. त्यातली आम्ही 10 सिलेक्ट केली आहेत. प्रत्येकालाच प्रत्येक बुक वाचून त्यातनं शिकायला वेळ नसतो. सो आम्ही ते तुमचं काम करणार आहोत. मी स्वतः ती पुस्तकं वाचणार आहे. त्यातनं थोडेसे पॉइंट्स काढणार आहे आणि ते छोट्याशा रूपात तुमच्यावर एकदम शॉर्ट मेसेजमध्ये आम्ही तुमच्याबरोबर ते शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर काही मूव्हीज त्यातनं काय शिकता येईल तो प्रोजेक्ट काही महिन्यानंतर येईल किंवा आमच्या डेली ॲक्टिव्हिटीज, काहीही चेंजेस मार्केटमधले, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कम्युनिटीमध्ये अवेलेबल आहेत. सो तसं काही तुम्हाला जर इंटरेस्ट असेल किंवा आमच्याशी कनेक्टेड राहायचं असेल, अपडेटेड राहायचं असेल, एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मला कॉन्टॅक्ट करा आणि कम्युनिटीमध्ये प्लीज स्वतःला जॉइन करून घ्या. आय एम शुअर तुम्हाला काही ना काहीतरी तिथे नक्की शिकायला मिळेल. दर महिन्याला आम्ही आमच्याकडे ना जवळपास 40 खूप सुंदर-सुंदर फायनान्शियल असेसमेंटचे टूल्स आहेत. दर महिन्याला याप्रमाणे आम्ही आता लॉन्च केलेले आहेत ते टूल्स. या महिन्याचा टूल आहे, काही दिवसच उरलेत, एक आठवडा राहिलाय. टूल ऑफ द मंथ आहे फायनान्शियल अवेअरनेस सर्व्हे. आमच्या टीमबरोबर नक्की हा खूप सुंदर सर्व्हे आम्ही क्रिएट केला आहे. यामागे आम्ही मेहनत करून हे पॉइंट्स आणि त्याच्या मागचे कंटेंट्स रेडी केलेले आहेत. सो आमच्याबरोबर हा नक्की जॉइन करून सॉल्व्ह करा. ऑनलाईन केलात तरी चालेल. आय एम शुअर इट विल नॉट टेक मोर दॅन 7-8 मिनिट्स. काहीतरी शिकायला मिळेल. जर ते आमच्याकडे अवेलेबल आहे, तर आम्हाला आवडेल, की आमच्या इन्व्हेस्टर्सनी त्याचा मॅक्सिमम फायदा घ्यावा.
सो हे नक्की तुम्ही केलं नसेल तर करा आणि माझ्याबरोबर कनेक्ट करा. See, याच्यात मार्क नाही आहेत, ह्याच्यात पॉईंट्स नाही आहेत आणि ह्यात आम्ही तुम्हाला जज नाही करणार आहोत. फॉर एक्झाम्पल कोणाला तर इथे तिसरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मोस्टली पैसे कुठे सेव्ह करता? इट कॅन बी बँक एफ-डी, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन, और इट कॅन बी 100% म्युच्युअल. ए पर्सन पण चुकीचा नाहीये, बी पण नाहीये. हे आमच्या अंदाजासाठी आहे, की लोक काय करतायत आणि पुढे आम्हाला कशा स्ट्रॅटेजीज त्याप्रमाणे क्रिएट करून त्यांना जास्तीत जास्त बेटर सर्व्ह करता येईल आणि तुम्हाला काहीतरी नॉलेज आम्हाला शेअर करता येईल. सो हे होतं आमच्या टूल ऑफ द मंथ बद्दल. काही इम्पॉर्टंट ईमेल आयडीज आहेत. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी नंतर पण शेअर करीन. फीडबॅक दिलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. अ, आणि नवीन काही टॉपिक्स तुमच्या डोक्यात असतील, तेही आमच्याबरोबर शेअर करा. अ, आम्ही ते नक्की इन्क्लूड करा. मला काल परवाकडे 1-2 खूप चांगले सजेशन झाले. मी त्याच्यावर अभ्यास करतेय. मला अजूनही करायला आवडेल तुमच्या सजेशन्सवर काम आणि आमची पूर्ण टीम यामध्ये इन्व्हॉल्व्ड असते, मेहनत करतो. सो काही चांगले वाईट जे फीडबॅक असतील नक्की द्या. वी वुड लव्ह टू हिअर इट फ्रॉम यू. सो थँक यू वन्स अगेन आजच्या सेशनमध्ये तुम्ही अगदी शेवटपर्यंत असोसिएटेड राहिलात त्याबद्दल. कोणाला काही आपण हे वेबिनार फॉर्मॅटमध्ये करतोय हे सेशन. कोणाला काही चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन्स असतील, एवढी काही मेसेजेस होते नाही ना? कोणाला काही प्रश्न असतील तुम्ही इथेही विचारू शकता किंवा तुम्ही आम्हाला नंतरही सेपरेट कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रश्न विचारू शकता. आज आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की मी ती सगळी क्विज तुमच्याबरोबर करीन. अ, किंवा ज्यांना वेळ असेल आपण एक 5 मिनिटं लागतील. दोज हू वॉन्ट टू डिस्कंटिन्यू आय मीन डिस्कनेक्ट दे कॅन. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर मी क्विकली रन थ्रू करते. अ, आपण ती क्विज सॉल्व्ह करू शकतो आणि मी त्याबरोबर तुम्हाला थोडंसं त्याबद्दल एक्सप्लेन पण करीन. दोज हू वुड वॉन्ट टू जॉइन, प्लीज तुम्ही तुमचा आन्सर चॅट बॉक्समध्ये द्या. कोणाला क्वेश्चन आहेत का? तर मी थांबू का? अच्छा, असं करूया. इन केस क्वेश्चन झाले, तर आम्ही ते अटेंड करू. अदरवाईज आपण मस्त एक क्विज घेऊन टाकूया. कारण मला असा फीडबॅक आला, की लोकं आहेत, थांबली आहेत. सो आय थिंक 5 मिनिटं लागतील. आणि कधीतरी असं होतं ना, आपण थिअरीतनं शिकतो, त्यापेक्षा क्वेश्चन आन्सर्समध्ये आपण ना, काही गोष्टी अजून छान प्रकारे शिकतो. सो क्विकली आपण हे करूया, की विच मोटर इन्शुरन्स पहिला क्वेश्चन आहे. विच मोटर इन्शुरन्स इज मॅन्डेटरी इन इंडिया? अरे वाह! ऑलरेडी आपल्याकडे आन्सर्स आलेत. इट इज नॉट ओन डॅमेज, बट इट इज थर्ड पार्टी. का सांगते? अनफॉर्च्युनेटली ओन डॅमेज तुम्हाला वाटतं, ऑफकोर्स बघितल्यावरती तेच वाटतं, पण इट इज ॲक्चुअली थर्ड पार्टी इन इंडिया दॅट इज मॅन्डेटरी. ओके. थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग आणि बिनधास्त आन्सर्स द्या. इथेही आपली कम्युनिटी आहे आणि सगळे खूप फ्रेंडली आहेत. सो असं कोणीच कोणाला जज नाही करणार आणि चुका केल्यात तरी चालेल. त्यातनंच तर तुम्ही शिकणार आहात. सॉरी. ओके. वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. डज जनरल इन्शुरन्स गिव्ह एनी इन्व्हेस्टमेंट रिटर्न? काही गेसेस? काही ऑप्शन्स? जनरल इन्शुरन्समध्ये तुम्ही पॉलिसी घेतली, तर तुम्हाला क काही पैसे मिळणार आहेत का? तुमचे पैसे वाढणार आहेत का? तर नाही. प्राची, थँक यू. ते तुम्हाला फक्त प्रोटेक्ट करणार आहेत. व्हेरी गुड निलेशजी. ते तुम्हाला फक्त प्रोटेक्ट करणार आहेत. विठ्ठल सर, तुम्ही थँक यू सो मच. तुम्हाला काही त्यातनं बेनिफिट म्हणजे तुमचे पैसे वाढवून नाही मिळणार. प्रत्येक पॉलिसीचं महत्त्व वेगळं असतं ना, तसं ह्याचं ते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट डज अ टॉप अप हेल्थ प्लॅन डू? मी थोडंसं बोलले होते, पण खूप डिटेलमध्ये नव्हते बोलले. बघूया. रिप्लेस करतं का तुमच्या बेस पॉलिसीला ते? तुम्हाला ओ-टी-पी कव्हरेज देतं का? तुमच्या रूम रेंटची कधी-कधी कॅपिंग असते, ती वाढवतं का? की तुमची बेस पॉलिसी संपल्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरेज देतं? व्हेरी गुड. आपल्याकडे करेक्ट आन्सर झाली आहेत. इट इज ऑप्शन 4. थँक यू. थँक यू फॉर पार्टिसिपेटिंग. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन होम स्ट्रक्चर अँड कंटेंट्स? येस, आपण हा पॉइंट आपल्या सेशनमध्ये कव्हर केला होता. सावकाश पॉइंट वाचा. पॉइंट्स सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. तुम्हाला कुठला पॉइंट वाटतो?
फक्त थेफ्ट होते, फक्त फायर होते. येस. आपल्याकडे करेक्ट आन्सर आलेला आहे 2. थोडंसं मी एक्सप्लेन करते की स्ट्रक्चर हे फक्त आउटर स्ट्रक्चर कव्हर करतं. पण अप्लायन्सेस, काही एक्सपेन्सिव्ह बिलॉंगिंग्स किंवा फर्निचर जर इन्क्लूड करायचं असेल, तर राइट आन्सर आलेलं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन 2 इज द राइट आन्सर. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. विच इन्शुरन्स टाइप इज बेस्ट फॉर गुड्स बेइंग ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी? तुम्ही त्यात इन्व्हॉल्ड असाल त्याच्या बिझनेसमध्ये, किंवा तशी तुमच्या कामाची पद्धत आहे, किंवा काही खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी तुम्ही ट्रान्झिटमध्ये आहात. व्हेरी गुड. ॲज द नेम सजेस्ट, मरीन और ट्रान्झिट इन्शुरन्स. व्हेरी गुड. थँक यू. In motor insurance, what does zero depreciation SETI, zero depreciation add-on help with? झिरो डेप्रिसिएशन तुमचं फक्त इंजिन कव्हर करतं. ते तुम्हाला काही रिडक्शन न देता फुल क्लेम देतं. ते तुमच्या प्रीमियमची अमाउंट कमी करतं, की तुम्हाला नो क्लेम बोनसचं बेनिफिट तुमच्या पॉलिसीतनं काढून टाकतं? काय करतं? येस. समजून घ्या, डेप्रिसिएशनमुळे ना तुमच्या पार्ट्सची किंमत, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, दरवर्षी ती कमी-कमी होते. सो जर तुम्ही हे नाही घेतलत, तर कमी किमतीला तुम्हाला ते रिइम्बर्स किंवा इन्शुअर्ड करून मिळणार. सो तुम्ही नो प्रॉब्लेम. खूप चांगली आन्सर झाली. मला एवढं म्हणजे बरं वाटलं. मला असं वाटलं तो आज उशीर झाला सेशनला. खूप छान वाटलं. तुम्ही सगळे थांबलात आणि पार्टिसिपेट करताय. थँक व्हाय डज, अगदी लास्ट एखाद दुसराच क्वेश्चन असेल मी आता. व्हाय डज क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पे अ लंप सम इन्स्टेड ऑफ ॲक्चुअल मेडिकल बिल्स? व्हेरी, व्हेरी गुड पॉइंट. कोणाला आन्सर द्यायला आवडेल प्लीज? खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे जर कळलं ना आपल्याला, तर आपल्याला पॉलिसी घेताना खूप मजा येईल. येस, आपल्याला रिप्लाय आलेले आहेत. येस. बिकॉज इट इज डिझाइन्ड टू सपोर्ट द इन्कम. काय होतं ना, मेजर इलनेसमध्ये फॅमिली अफेक्ट होते, जसं आपण मगाशी बघितलं. व्हेरी गुड. थँक यू फॉर द आन्सर्स. येस, ही आपली क्विज होती. थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आम्ही आज पोल तरी घ्यायचे राहिले, पुढच्या याला घेईन. सो नक्की जॉइन करा, आणि तुमची इन्व्हेस्टमेंट असेल नसेल तरी पुढच्या याला जॉइन करा, कारण मी तुम्हाला स्टेटमेंटचे की पॉइंट्स, कीवर्ड सांगणार आहेत. काही लोकं नवीन होती आजच्या सेशनमध्ये, सो आम्हाला फीडबॅक द्या. मला नक्की आवडेल. सो आजचं सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करते. वन्स अगेन थँक यू सो मच. भेटूया परत पुढच्या शनिवारी अशाच एका नवीन टॉपिक सकट. धनश्री, थँक यू सो मच. बरं वाटलं जॉइन केलंस.